नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आपल्या किस्से अनसुने या चॅनलमध्ये। मित्रांनो, आजची कथा आहे जखीन प्रेयसी। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, तुमचा जास्त वेळ न घेता कथेला सुरुवात करूया। शांताबाईंची खानावळ अख्ख्या किसनवाडीत प्रसिद्ध होती। किसनवाडीत रस्ता खोदण्याचं काम सुरू होतं। सरकारी मोहीम होती। मोठा डोंगरकडा तोडून रस्ता खोदण्याचं काम जोरात सुरू होतं। दूरगावचे कामगार त्या कामाला लावण्यात आले होते। कंत्राटी कामगार म्हणून त्यात सदाशिव नावाचा एक इसम सातारहून त्या कामासाठी आला होता। गडी तसा जोमदार व शरीरयष्टी मजबूत। त्याच्यासोबत अजून एक त्याचा जोडीदार रामा देखील त्याच्यासोबतच आला होता। दोघांना राहायला जागा नव्हती म्हणून साईडवरच दोघं राहायचे आणि शांताबाईंच्या खानावळीत जेवायचे। सदाशिवचा स्वभाव फार दयाळू होता। शांताबाईंना तो माई म्हणायचा आणि खानावळीत सर्वात शेवट जेवणाची पाळी सदाशिव आणि रामाची असायची, कारण त्यांना साईडवरून यायला 11 वाजायचे। सदाशिव आणि रामा साईडवर असणाऱ्या माळ रानात एक छोटं झोपडं बांधून राहायचे। सदाशिव आणि रामा गावोगावी कामासाठी जायचे म्हणून त्यांना हे नवीन नव्हतं। काम संपल्यावर ते आपल्या गावी निघून जायचे। सदाशिव वडार समाजाचा होता। रात्री 10च्या दरम्यान हे दोघे सदाशिव आणि रामा खानावळीत जायचे आणि जेवून 11 ते 11:30ला आपल्या साईडवर झोपडीत परत यायचे। एक रात्री सदाशिवला आणि रामाला कामाचा लोड होता आणि मुकादमाने दिलेले काम पूर्ण करूनच सुट्टी मिळणार होती। सदाशिव रामाला म्हणाला, रामा, गड्या तू हो मोर, म्या येतो मागून। माईला म्हणाव जे असेल ते दे डब्यात बांधून, म्या झोपडीतच खाईन। आज काय यायला जमायचं नाही। दोघं थांबलो इथं तर दोघं उपाशी मरू। तू जा, मी सांगतो मुकादमाला। असं म्हटल्यावर रामा तिथून निघून गेला आणि आता साईडवर फक्त सदाशिव एकटाच होता। बाकीची कामगार मंडळी आपापल्या ठिकाणाला निघून गेली होती। रात्रीचे 11 वाजले होते। अजून रामा कसा परत आला नाही म्हणून सदा एका बाजूच्या कट्ट्यावर बसला आणि त्याची वाट पाहत होता। खूप भूक लागली होती, पण रामाची वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता, कारण तोच खानावळीतून डब्बा आणणार होता। सदाशिवने आपल्या खिशातून बिडीचा बंडल काढलं। एक विडी काढून त्याने तोंडात धरली आणि विडी पेटवली। एक विडीचा झुरका घेतला। एवढ्यात सदाला अंधारात एक हालचाल जाणवली। तो त्या अंधाराच्या दिशेने पाहू लागला। त्याला वाटलं रामा आला असेल म्हणून तो उठून त्या दिशेने चालू लागला। पुढं जाऊन पाहिलं तर तिथं कोणी नव्हतं। तो परत माघारी फिरला। 4 पावलं चालला असेल, परत मागून एक आवाज झाला, छन छन। कसला आवाज म्हणून सदाशिव मागे वळला तर एक 20-21 वर्षाची तरुणी उभी होती। गोरी गोमटीस, सडपातळ बांधा, मोकळे केस। पहिल्या नजरेत कोणीही प्रेमात पडेल असं तिचं सौंदर्य होतं। सदा क्षणभर तिच्याकडे हरवून गेला। सर्व वातावरण शांत होतं। एवढ्यात त्या तरुणीने जेवणाचा डब्बा पुढे करत म्हटलं, शांता मावशीने डब्बा धाडलाय तुमच्यासाठी। ते ऐकून सदाची तंद्री मोडली। तो भानावर आला। त्याने तिच्याकडचा डब्बा घेतला आणि विचारलं, रामा गेला होता खानावळीत, त्याला डब्बा आणायला सांगितलं होतं मी, तुम्ही का तसदी घेतलीत? रामा कुठे आहे आणि तुम्ही कोण? खानावळीत कधी पाहिलं नाही तुम्हाला मी। त्यावरती तरुणी म्हणाली, मी शांता मावशीची भाची हाय, ढेबेवाडीला असते। सकाळीच आली हाय मी मावशीकडं। तुमचा दोस्त अजून खानावळीतच हाय।
आज जरा तुम्हाला उशीर झाला, तसा शांता मावशीला पण जेवण तयार करायला उशीर झाला, म्हणून मावशीने मला धाडलं अजून उशीर नको व्हायला म्हणून. तुम्ही घ्या जेवून. आणि बरं का, असा उशीर होणार असेल तर निरोप द्या खानावलीत, मी आणून देत जाईन तुम्हासनी डब्बा. सदा तिच्या बोलण्यात पुरता हरवला होता. सदाला ती खूप आवडली होती. सदाने धीर करून विचारलं, बाई तुमचं नाव काय? त्यावर ती म्हणाली, माझं नाव सौंदर्या आहे. सदा म्हणाला, छान नाव आहे तुमचं. खूप वेळ झाला होता. सदाने या तरुणीशी गप्पा गोष्टी करत डब्बा संपविला होता आणि डब्बा परत केला. ती म्हणाली, आता निघायला हवं. मावशी वाट पाहत असेल म्हणून ती निघून गेली. जेवल्यावर सदा झोपडीकडे वळला. झोपडीत गेल्यावर त्याने पाहिलं, रामा पाय पसरून ताणून झोपला होता. तो स्वतःशीच बडबडला, येऊन झोपला पण लेकाचा. सदा पण अंथरुणावर पडला, पण त्याला झोप लागत नव्हती. त्याला राहून राहून सौंदर्यात दिसत होती. डोळे बंद केल्यावरही त्याला तिला परत भेटावंसं वाटत होतं. ती रात्र अशीच निघून गेली होती. सकाळी उठून आपली स्वतःची कामावरून दोघं साईडवर निघाले. रस्त्यात सदाने रामाला विचारले, काय रे, रात्री तुला डब्बा आणायला सांगितले तर झोपडीत जाऊन झोपलास का? ते तर भलं होत्या मावशीच्या. तो पटकन गप्प बसला. त्यावर रामा म्हणाला, का रे, गप्प का झालास? अरे, मी डब्बा घेऊन येत होतो, तेवढ्यात मावशीने तिच्या इथल्या दुसऱ्या माणसाला पाठवलं तुझा डब्बा घेऊन. मला वाटलं तुला डब्बा पोहोचला असेल, म्हणून मी सरळ झोपडीत जाऊन झोपलो. असं का? सदा म्हणाला, राम्या एक काम कर, शांता मावशीला सांग असा डब्बा साईडवर पाठवत जा म्हणाव महिनाभर. काम खूप वाढलंय, खानावळीत यायला जमायचं नाही लवकर. माझा निरोप दे जाऊन. बरं, रात्री सांगतो गेल्यावर. म्हणून दोघं कामाच्या दिशेने चालू लागले. आता रात्रीचे 10 वाजले होते. काम तसं आवरलं होतं, पण सदाने राम्याला मुद्दामच म्हटलं, राम्या, मुकादमानं थांबायला सांगितले, तू कालच्यासारखा डब्बा दे पाठवून म्हणाव मावशीला. राम्या बिचारा निघून गेला आणि आदल्या रात्रीप्रमाणे डब्याची वाट पाहू लागला सदा. रात्रीचे 11:30 झाले होते, पण डब्बा अजून आला नव्हता. तसा तो बेचैन झाला. त्याला वाटलं, आपण आज थांबून चूक तर नाही ना केली? तरुणबाई रोज कशी येणार एवढ्या रात्री, असं म्हणून तो उठणारच होता. तेवढ्यात समोर सौंदर्या दिसली. तसा सदा स्तब्ध झाला. सौंदर्याने लाल साडी घातली होती, मोकळे केस, ती खूप मोहक वाटत होती. ती सदाच्या जवळ आली. तसं सदाने विचारलं, आज उशीर केला? त्यावर ती फक्त हसली आणि डब्यातलं जेवण ताटात वाढू लागली. आज ती जास्त बोलत नव्हती आणि सदा तिच्या अबोल्यावर बेचैन होत होता. आता सदाला राहवलं नाही आणि त्याने सौंदर्याला विचारलं, लग्न झालंय का तुमचं? त्यावर तिने मानेनेच नाही म्हणून इशारा केला. सदाला हे पाहून खूप बरं वाटलं. परत सदाने विचारलं, मग कुठे प्रेम वगैरे? त्यावर ती गालात हसली आणि लाजून तिने मान खाली घातली. तसा सदा थोडा नाराज झाला. त्याने पटापट जेवण संपवलं आणि डब्बा सौंदर्याकडे सोपविला. तसं सौंदर्याला सदाच्या नाराज होण्यामागचं कारण समजलं. ती एवढ्या वेळ शांतच होती, पण जाता जाता एवढंच म्हणाले, विचारणार नाही तुम्ही माझं कोणावर प्रेम आहे? सदा खाली मान करूनच होता. तो म्हणाला, मी का विचारू? असेल कोणावर, मला काय करायचं आहे? त्यावर सौंदर्याने सदाचा हात घट्ट पकडला आणि म्हणाली, सदाशिवराव, मला तुम्ही खूप आवडता. माझं दुसरं कोणावर नाही, तुमच्यावरच प्रेम आहे. हे ऐकून सदा खुल्ला आणि म्हणाला, खरंच सौंदर्या, तू खरं बोलते आहेस ना? खोटं तर बोलत नाहीस ना? तिने मानेनेच होकार दिला आणि ती तिथून लगबगीत डब्बा घेऊन अंधाराच्या दिशेने निघून गेली. राम्याला आता कळून चुकलं होतं. पुरा महिना गेला होता. सदा खानावळीत गेला नव्हता. महिनाभर सौंदर्या सदाला साईडवर जेवण घेऊन येत होती. त्यांच्या गप्पा गोष्टी आता गंभीर बनत चालल्या होत्या. एक रात्री शांतामावशी राम्याला म्हणाली, अरे सदाशिव, महिना झाला इकडे आला नाही. तब्येत ठीक आहे ना त्याची? एवढं कसलं काम करतोय? त्याला माझा निरोप दे. उद्या रात्री डब्बा नाही पाठवणार मी. घरीच ये जेवायला म्हणाव. महत्वाचा दिवस आहे. सर्वांना एकत्र जेवायचे आहे. दुपारीच ये म्हणाव त्याला. कळलं ना रे? तसं राम्या हो सांगतो, असं म्हणून निघून गेला.
त्या रात्री नेहमीप्रमाणे सौंदर्या सदाशी गप्पा मारत होती. सदाने तिला आपल्या उराशी कवटाळले होते आणि तो शांत डोळे बंद करूनच बसला होता. एवढ्या सौंदर्याने म्हटलं, सदा, मी जर तुला परत भेटलेच नाही तर काय करशील? तसा सदाने खडबडून डोळे उघडले आणि सौंदर्याला म्हणाला, अशी मस्करी करू नकोस. तू जर मला भेटली नाहीस तर मी वेडा होऊन जाईन. सौंदर्या, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. मी जरी हे कंत्राटी काम करीत असलो तरी मी आणि माझा परिवार खूप मोठा आहे. धनधान्याची कमी नाही माझ्याकडे. मी तुझ्याशी लग्न करेन. उद्याच मी शांता मावशी बरोबर बोलून घेतो. आपण लग्न करू सौंदर्या. आता रात्र गडद झाली होती. तशी सौंदर्या म्हणाली, मला निघावं लागेल. मावशी वाट पाहत असेल. म्हणून सौंदर्या तिथून निघून गेली. दुसऱ्या दिवशी सदाला राम्याकडून शांता मावशीचा निरोप भेटला. तसा सदा स्वतःशीच म्हणाला, हो मावशी, आज तर मी भेटणारच आहे तुम्हाला. रात्री नव्हे, दुपारी जाईन शांता मावशीकडे. असं म्हणून सदा दुपारच्या वेळेस शांता मावशीच्या खानावळीत पोहोचला. आज खानावळीत खूपच गर्दी होती. जणू सकाळ, दुपार आणि रात्रीचे सर्व खानावळीची माणसं एकाच वेळेवर आले होते जेवणासाठी. असं दृश्य दिसत होतं. सदाने ओसरी चढून घरात पाय ठेवला तसा सदा धाडकन खाली कोसळला. आजूबाजूची इतर मंडळी सदाला सावरायला धावली. सदाला दरदरून घाम फुटला होता. त्याचे डोळे वटारले होते. तेवढ्यात शांतामावशी सदाजवळ आली आणि म्हणाले, काय रे सदा, काय झालं? बरी नाही वाटत का तुला? घरी येऊन पडलास तो? काय झालं तुला? त्यावर सदाने बोटानेच समोर इशारा केला. त्यावर शांतामावशी म्हणाली, अरे ती माझी भाची आहे. आज तिचं वर्षश्राद्ध आहे. म्हणूनच आज सर्व खानावळीकरांना एकाच वेळेवर बोलवलंय मी आणि तुलाही. निरोप दिला राम्याजवळ. सदाचे हातपाय पूर्ण गार पडले होते. त्याला खूप रडावंसं वाटत होतं. पण समोरचं दृश्य त्याला विचार करण्यास भाग पाडत होतं. समोर एका टेबलवर पूजेचे सामान मांडलं होतं. हार, फुलं, दिवा पेटत होता. समोर आणखी एक तस्वीर जी सौंदर्याची होती आणि त्यावर एक हार चढवला होता. सौंदर्याने 1 वर्षापूर्वी प्रेमात धोका भेटल्या कारणाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती असं शांता मावशीकडून सदाला समजले आणि सदा परत त्या साईडवर कधीच गेला नव्हता. तो आपल्या गावाकडे राम्यासोबत निघून गेला, अगदी कायमचा. मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला गोष्ट? व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढील गोष्टीमध्ये आणि पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.